शिखर घोटाळ्यासंदर्भात क्लोजर रिपोर्टची कारवाई सुरू होती, पण काही लोकांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला. अण्णा हजारे वगैरे लोकांनी त्याच्यामुळे ती थांबली होती. आता ती मला वाटतं अण्णा हजारे यांना न जुमानता हा क्लोजर रिपोर्ट आलेला आहे. साहेब, आज अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूला 1 महिना पूर्ण झाला आहे. डीजीसीएने सांगितलं होतं किंवा नागरी उड्डयन विमान मंत्र्यांनी सांगितलं होतं की 1 महिन्यात अहवाल सादर केला जातो. अजूनही अहवाल नाही आहे आणि एकीकडे रोहित पवार हे सर्व नेत्यांना भेटून या प्रकरणाची सखोल चौकशी VSR कंपनी ही यातली आरोपी क्रमांक 1 आहे आणि सह आरोपी DGCA. या दोघांच्या संगनमतानं किंवा या दोघांची जी हात मिळवणी आहे गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्यांमध्ये DGCA आणि VSR कंपनी, त्या हात मिळवणीतून अजित पवार यांचा मृत्यू ओढवलेला आहे आणि म्हणून त्याची चौकशी होत नाही. VSR कंपनीमधले अज्ञात भागीदार कोण आहेत, बेनामी, तर ते आंध्रचे राजकारणी, महाराष्ट्रातले काही राजकारणी, अत्यंत महत्त्वाचे उद्योगपती, हे सगळे या कंपन्यांमधले बेनामी भागीदार आहेत. चौकशी झाली तर यांचे मुखवटे खाली पडतील. DGCA ही या देशातली सगळ्यात भ्रष्ट सरकारी यंत्रणा आहे. खरं म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट किलर आहेत असं मी नेहमी म्हणतो. DGCA कॉन्ट्रॅक्ट किलर आहे. अहमदाबादमध्ये 300पेक्षा जास्त लोकांचे बळी हे DGCAच्या हलगर्जीपणामुळे गेले. अजित पवारांचा बळी त्यातूनच गेलेला आहे. काही दिवसापूर्वी एअर ॲम्ब्युलन्स कोसळली रांची भागामध्ये, ही DGCAचंच पाप आहे. DGCA फक्त भ्रष्टाचार करते, आपल्या हव्या त्या लोकांना लायसन देते किंवा काढून देते. रावसाहेब, आता आपण VSR कंपनी आरोपी क्रमांक 1 म्हणाला, त्याच VSR कंपनीने काल देवेंद्र फडणवीसांनी आणि सुनेत्राताईंनी प्रवास केलेला विमानात. हो, मग तो त्यांचा प्रश्न आहे ना. त्यांचं स्वतःचं वेगळं विमान असेल VSRकडे दिलेलं. VSRचे स्वतःच्या विमानं कमी आहेत आणि राजकीय नेत्यांची विमानं VSR आपल्याकडे ठेवतं. त्याच्यामध्ये त्यांचं विमान असेल स्वतःचं, ते फडणवीस साहेबांचं. पण रावसाहेब, काल रोहित पवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि या भेटीनंतर जी राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली त्यात अनेक मुद्दे उपस्थित केले आणि त्यात ते असं म्हणाले की या सगळ्या प्रकरणात सुनेत्रा पवार अजून गप्प का आहे. हा प्रश्न मी सुद्धा विचारला होता. हा जो प्रश्न आहे सुरुवातीपासून मी विचारतोय की पार्थ पवार याच्यावरती बोलायला पाहिजे, ज्याने आपला